लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी युतीची बोलणी चालू आहे त्यामध्ये संभाजीनगरची जागा प्रामुख्याने जी अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना लढवत आलेली आहे, म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता. मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे. जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे. याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो, कारण की मराठवाड्याची उपराजधानी. म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत. युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातल्या विसर्जनची. सध्यापर्यंत तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली, ती कधी होणार, त्या संदर्भातलं काय? भाजपने त्यांच्याकडे असलेल्या पुढच्या ज्या जागा आहेत त्याच जागेवर 20 ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता. शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार. यामध्ये ज्या 1-2 जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा 1-2 जागा ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत तो संपेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा. कुठल्या जागांमुळे सध्या अडचण झाली आहे किंवा नाही, 1-2 जागा ज्या आहेत, आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते, त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले. त्यांना जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे. राहिला कोकणातला काही विषय आहे, ह्या अशा 1-2 जागेवर जास्त भर आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये, सर्वांनी मिळून या 45+ आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी, म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतोय. ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे? असे अडचण काहीच नाही, अडचण काहीच नाही. आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याची अडचण काही नाही. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाची यादी ही जाहीर करणार. आता या निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे, शिक्षक होणार आहे असं दिसतंय. कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार. असं काही नसतं. राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग नसतो. ही सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणून कोणी कुणाला धडे दिले, कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे, अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही. या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील, जे पी नड्डा साहेब असतील, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. इकडे परिवारवाद वगैरे नाही, या परिवारवादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही. ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे. त्यांना मुळात माहिती आहे की आपल्याला राजकारणामध्ये पाय रोवून राहिलंच पाहिजे, नसता आपलं अस्तित्व राहणार नाही. म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात. बरं, आता एक नवीन विषय समोर आलाय. असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली, जे शिवसेनेचे 12 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असं त्याचं लावलं. असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन उदयास आलेला आहे. मागच्या काळामध्ये अनेक पोपट असे आले होते, त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असीम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उबाठा गटाला भेटलेला आहे. मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे. बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे. म्हणजे ही यादी त्यांनी वाचून दाखवली ते खरी आहे? असे पोपट पंचीला कोण विचारतो? हे आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात. यांना कवडीची किंमत सुद्धा नाही.
म्हणून अशा लोकांच्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणं सुद्धा टाळतो. छत्रपती संभाजीनगरची जागा घेतल्या जातात. मी 3 दिवस आता मुख्यमंत्री साहेबांबरोबर होतो. याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात, परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की याची उमेदवारी जाहीर केली, त्याची उमेदवारी जाहीर केली. पक्ष प्रमुख आणि पक्षाचे नेते, मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील. काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या एक जवळचा कार्यकर्ता त्याला मुक्का लावला होता, त्यालाही वाचवलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो त्याचा अर्थ बोधक आहे का? तुम्ही पण सरकारमध्ये म्हणतो. अजितदादा काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही, पण तो अजितदादाची ती हिंमत असते, ते बोलतात. त्यांनी कुणी काय बोध घ्यावं हे त्यांनी ठरवावं. तर आता महायुतीकडे विनिंग कॅन्डिडेटला उमेदवारी दिली जाते. तर छत्रपती संभाजीनगरमधून किती लोक तुमच्याकडे आहे अशी की जे उमेदवारी मागतात? आमच्याकडे विनिंग कॅन्डिडेटच आहेत सर्व, आणि जवळपास 4 लढतोय, आणि ती अत्यंत ताकदीने आम्हाला लढणं गरजेचं आहे, आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये यश संपादन करणं हाच आमचा उद्देश असणार आहे. काहींचे तिकीट कापल्या जाऊ शकतात, काहींचे तिकीट कापल्या जाऊ शकतात. तिकीट कापल्या जाऊ शकतात, आता याचा निर्णयच एकनाथ शिंदे साहेब देणार आहे. आज त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही ना. बरं, एक तुमचे मित्र संजय राऊत म्हणाले की इलेक्टोरल बॉन्डचा जो प्रश्न आलेला आहे त्यामुळे आता भाजपला सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड मिळालेले आहेत. त्यांना की त्याने पंतप्रधानांनी आता राजीनामा दिला. संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय. त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये. आज तो फार बिझी माणूस आहे. राहुल गांधी आज मुंबईत येणार आहे, त्यांच्यासाठी दिवाळी साजरा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही. आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि स्वर्ण क्षण आहे. आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून आज सर्वजण ऐकणार आहेत, आणि संजय राऊत त्याच्या टाळ्या वाजायला बसणार आहे. म्हणून आजचा दिवस त्यांना आनंदात घालू द्या. उद्या यावर आपण सविस्तर बोलू. संजय राऊत असंही म्हणतात की निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घेण्यासाठीच ही सगळी पळापळ. काय याला अर्थ नाही, अर्थहीन असलेलं त्याचं स्टेटमेंट आहे, म्हणून त्याच्यावर नो कॉमेंट्स भरलेलंच बरं. आज विधान परिषद आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी आहे आणि दोन्ही बाजूकडून याचिका दाखल करण्यात आली. अमोल गडकरी यांनी देखील केलेली आहे याचिका दाखल. होईल, आता सुनावणी होईल, त्यावर जो काही योग्य तो निर्णय दिला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा अपील होईल. ही प्रोसेसचा भाग आहे. आणि मग काही लोकांना वाटतं की निर्णय आमच्या विरोधात आहे, ते अपीलमध्ये जातील. काही लोकांना फेवरमध्ये आहे, ते आनंद साजरा करतील. म्हणून याला प्रोसेस पूर्ण होऊ द्या, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं सुद्धा बरोबर नाही.